आम्ही आमच्यावर झालेला अन्याय तिथे सांगण्यासाठी गेलो, पण नंतर जेव्हा आम्हाला इथे आल्यानंतर आम्हाला जेव्हा स्वतःचे कार्यमुक्तीचे आदेश हाती मिळाले तेव्हा शासनाने आमच्यावर खूप मोठा अन्याय केला असं वाटते. कारण की आम्ही या नोकरीच्या भरोश्यावर आम्ही आमचं कुटुंब चालवतो, आम्ही आमच्या मुलाबाळांना शिक्षण देतो, पण शासनाने आमच्याविषयी थोडाही विचार केला नाही आणि आम्हाला नोकरीतून एका आदेशावर काढून टाकलं. यामुळे आम्हाला शासनाचा निषेध आहे आणि आम्हाला जोपर्यंत पूर्ववत इथे घेणार नाही तोपर्यंत नरेगा विभाग अमरावती जिल्ह्यामध्ये 23 तारखेपासून कुठलेही काम जिल्ह्यामध्ये होणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही आमची पुढे रणनीती ठरवणार आहोत. आम्ही गेल्या 2 तारखेपासून आझाद मैदान येथे राज्यव्यापी आंदोलन सुरू होतं. त्या आंदोलनामध्ये 4300 कर्मचारी सहभागी होते. CDO, PTO, डाटा एंट्री ऑपरेटर, MIS, PM संपूर्ण नरेगाचा स्टाफ हा पूर्ण तिथे आम्ही उपस्थित होतो. त्या आंदोलनामध्ये सहभाग घेताना आम्ही संप मागे घेतला माननीय मंत्री महोदय यांच्या विनंतीवरून, आणि मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही लोकांवर कारवाई होणार नाही. तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये 19 लोकांवर कारवाई झाली, त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे. त्या 19 लोकांपैकी आपले 9 लोक अमरावती जिल्ह्यातले आहे. अमरावती जिल्ह्यातले 9 लोक आहे, त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे कंपनीने संप केल्यामुळे. आता आम्ही न्यायिक हक्कासाठी आम्ही संविधानिकपणे आमची निवेदन दिलं होतं आणि आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो राज्यव्यापीमध्ये. त्या कारणावरून आम्हाला कमी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आम्हाला शासनाची एकच विनंती आहे की मंत्री महोदयांना आपण जो शब्द दिला होता त्या शब्दाच्या अनुषंगाने आम्हाला पुन्हा सेवेमध्ये रुजू करावं हीच विनंती. सध्या तरी आता आम्ही 23 तारखेपासून आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांना आता भेटतो या बाबतीत. सध्या आता आम्ही जिल्ह्यातले 238 लोक आहेत. आम्ही 23 तारखेपासून काम बंद करणार आहेत.